शुभ सकाळ. दिवसाची सुरुवात आज इतक्या लवकर झाली आहे, सगळे झोपेतच असतील आणि इथे 3:30 ते 3:45च्या दरम्यानच मी लवकर आज उठले, कारण माझ्या मिस्टरांची मॉर्निंग शिफ्ट आहे. आता त्यांची शिफ्ट अशी असते की 8 दिवस मॉर्निंग, 8 दिवस आफ्टरनून आणि 8 दिवस नाईट. म्हणजे नाईट तर 3 मंथ्समध्ये एकदा येते, पण ही सध्या तरी मॉर्निंग आणि आफ्टरनून जास्त प्रमाणात असते. असं उठल्याबरोबर त्यांची तयारी वगैरे करून दिली, त्यांना चाय वगैरे दिला आणि त्यांचं आवरून झालं की मग मी जाऊन मस्तपैकी बेडवरती जाऊन झोपते. झोप वगैरे झाली आणि मग नंतर उठून ना जस्ट तिथे जरी त्या फिश पॉटच्या जवळ जरी उभं राहिलं ना, तरी त्या फिशला वाटतं की काहीतरी खायलाच देते. आणि माहिती आहे ती पण एका माणसासारखंच ना, तिलाही छान अशी ओळख वगैरे झाली ना, तर तीही लगेचच माणसाला बघून हालचाल करते आणि काहीतरी खायला पाहिजे असं आपल्याला तिच्याकडे बघून हे होऊन जातं. मग नंतर कार्तिकला दूध वगैरे दिलं आणि आता इथे ना मी उठायच्या पहिलेच इथे आईने बटाटे उकडून ठेवले होते. त्या बटाट्याचे पराठे बनवायचे होते. पण हा कसा बटाटा ना, म्हणजे फर्स्ट टाईमच मी असा पूर्ण काळा झालेला, म्हणजे ग्रीन कलरचा बटाटा पाहिला आणि आतमध्ये बघितलं तर पूर्ण काळा झाला होता. मग काय नंतर तो तर घेतला नाही मी, तो यूजही नाही केला, तो टाकून दिला. मग नंतर त्याचं आता इथे मी पराठे बनवणार होते, त्याचं तर सारण वगैरे बनवून घेतलं आणि पीठ वगैरे ना मी रात्रीचंच मळून वगैरे ठेवते, जेणेकरून मला सकाळी लवकरच तयारी करायला सोपं पडेल. आणि टोमॅटोची चटणी, बऱ्यापैकी गोष्टी मला रात्रीचं असं आवरून ठेवावं लागतं, कारण सकाळी मॉर्निंग शिफ्ट असते आणि लगेचच जायचं असतं त्यांना. आणि इतका बेडरूमचा अवतार असा एवढा घाणेरडा कार्तिक करून ठेवतो ना, म्हणजे लिटरली तो जर घरी असेल ना तर दिवसामध्ये 4 किंवा 5 वेळाही बेडरूम झाडावा लागतो, एवढा घाण करतो. म्हणजे सारखं काही ना काही कचरा काढतच असतो. आणि इव्हन त्याने कलर तोडलेत माहिती आहे, ग्लासमध्ये सुद्धा टाकून दिलेत. आणि इतका छान व्ह्यू, म्हणजे तुम्ही म्हणाल की काय सारखं व्ह्यू बुक करते, पण खरंच खूप सुंदर असतो. म्हणजे हे जे मी वातावरण बघते ना, खूप मला छान वाटतं आणि एकदम प्रसन्न होऊन जातं. म्हणून मी नेहमी बाल्कनीत जाऊन बसते, चाय वगैरे पिते आणि तिथूनच एन्जॉय करते. आता इथे कार्तिकच्या कपड्यांची इस्त्री करायची होती. आता या इस्त्रीवरून एक गोष्ट सांगते. जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं ना, तर तेव्हा माझ्या म्हणजे मिस्टरांचे ऑफिसचे ना फक्त 2च शर्ट होते. म्हणजे आज एक घालायचं आणि दुसऱ्या दिवशी मग दुसरं, असे 2च. म्हणजे अल्टरनेटिव्ह डेमध्ये ना मला इस्त्री करायला लागायची आणि नवीन होते. मला इस्त्री म्हणजे लग्नाच्या अगोदर तर इस्त्रीचा कधी माझा आणि इस्त्रीचा संबंधच पडला नाही. माझे पप्पा वगैरे ते स्वतः सगळं करायचे आणि मग मला हे असा अनुभव घ्यायचा, म्हणजे पहिलीच वेळ होती माझा असा काहीतरी अनुभव घ्यायची. आणि पावसाच्या दिवसांमध्ये तर असं करावं लागायचं की मला आज किती, म्हणजे रात्री 12 वाजता जरी आले ना, कारण आफ्टरनून शिफ्टला ते लेटच येतात, मग ते 12 वाजता आले तरी पण मग तो धुवून टाकायचा शर्ट आणि मग सकाळी जेव्हा सुकेल ना तेव्हा त्याची इस्त्री करून टाकायची. आणि माझं एक तर जूनमध्ये पावसाळ्यामध्येच लग्न झालं ना, मग पावसामध्ये ते कपडे सुकायचे पण नाही. मग मी त्याला काय करायची माहिती, हेअर ड्रायरने थोडंसं सुकवायची, मग नंतर त्याच्यावरती इस्त्री चालवायची. आणि एखाद 2 वेळा माझ्यामुळे तर शर्ट पण जळाला. आणि कसं ना, तेव्हा आमच्या इथे ना तो इस्त्रीवाला होता ना, तो घरी येऊन नाही द्यायचा आणि तो लांब राहायचा. मग नंतर आता दुसरा इस्त्रीवाला आला आणि आता तो काय करतो माहिती आहे, तो कपडे घेऊनही जातो आणि आणूनही देतो. आता ही खूपच म्हणजे घरोघरी पोहोचली तिची फॅसिलिटी, मला खूपच बरी वाटते. बरं ते असो. मग इथे कार्तिकचे स्कूलचे कपडे इस्त्री करून झाले की लगेचच माझा एक कुर्ता इस्त्री करून घेतला. आता हा कुर्ता तुम्हाला लास्ट टाईमचं माहिती असेल, म्हणजे मी इंस्टाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा लास्ट टाईम ना इथे बदलापूरची जी जत्रा लागली होती ना, तिकडनं 3 घेतले होते. आता त्याच्यातला हा एक जरा चांगला राहिला आहे. कार्तिकने 2 तर खराब केलेत, म्हणजे ओढून तो कपड्याचे एवढे अवतार घाण करून टाकतो ना. मग 1-2 कुर्ता तर फाटला आहे, पण म्हणजे फाडूनही टाकला आहे. मग आता ते यूज करणं पण बंद केलं, पण हा मला जरासा कम्फर्टेबल वाटतो. त्याच्यामुळे मग मी हा घालायला बघते. आणि ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ना, जी वारली चित्र वगैरे म्हणतात ना, ती खूपच छान वाटत होती. आता मी परत अशा पॅटर्नमध्येच ड्रेस पण शोधत आहे. भेटला तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल. आता बघूया ऑनलाईन भेटेल का ऑफलाईन, पण जास्त प्रेफर तो ऑनलाईनच कपडे करते मी. आता बघूयात, शोधणं चालू आहे, अजून काही त्याचा शोध लागला नाही आहे. मग छान अशी कपड्यांची इस्त्री वगैरे होतच होती. आणि मी तेवढ्यात कार्तिकला म्हणत होते की बाबा तू ये इकडे, कपडे घाल वगैरे, स्कूलची तयारी कर वगैरे. त्याला अजिबात स्कूलची तयारी पटापट करायला पाहिजे नाही, म्हणून मी त्याला ना 12 वाजल्यापासून तयारी करायला घेते. कपडे घालायचे, इकडे जायचं, शर्ट घालतो तिकडे जातो,
काही ना काही मस्तीखोर, हे कर ते कर त्याचं चालूच असतं. आणि आत्ताही घामोळीचा पावडर तो आत्ताही मला म्हणतो की लावा. पहिलं पावडरचा डबा आणून ठेवतो आणि मला बोलतो की इथे लावा. आता हा ना वरचेवर इतका म्हणजे रागिष्ट होत चालला आहे खूपच. म्हणजे काय माहिती याच्यामध्ये असं काय होत चाललं आहे. प्रेमाने वागलं तरीही कधी कधी असा रागिष्ट होत चालला. म्हणजे याचं काय कारण असू शकतं मला समजत नाही आहे. जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की मुलं अशी का म्हणजे वाढत्या वयामध्ये असं का वागतात मला नक्की सांगा. मग नंतर त्याने कपडे वगैरे घातले आणि आता ना त्याला जर काही मागायचं असेल ना तर तो ना असं एकदम खिवलवाणी मागतो. आता आई असल्यामुळे ना मुलाची किती चूक असो काही असो ते आपण पोटात घ्यायला लगेचच हे करतो ना. म्हणजे काहीही त्याने केलं तरी सगळं आपल्याला ॲक्सेप्ट असतं. जाऊ द्या की तो छोटा असो किंवा मोठा असो. मग तसंच कार्तिकचंही आहे. म्हणजे माझंही तसंच आहे. आता तो कितीही काहीही केलं, खोड्या जरी कुणाच्या काढल्या किंवा काहीही केलं तरी म्हणजे राग करणं साहजिक आहे. पण रागाच्या जागी असतो आणि मग परत मी त्याला असं म्हणजे जवळ घेते, कुरवाळते वगैरे मायेने हे. आता त्याला ना ड्रायफ्रूट्स पाहिजे होत्या. तो ड्रायफ्रूट्स काय बोलतो मला खिशात टाका. म्हणजे आता स्कूलमध्ये जाताना पहिलं मी त्याच्या रोज खिशामध्ये 2-3 ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे ना. आता तो तेव्हा खायचा नाही आणि आत्ता त्याला जास्त आवड लागली आहे ना. सो मग तो स्वतःहूनच म्हणतो की मला हे पाहिजे ते पाहिजे. आता त्याला जे पाहिजे ते मी म्हटलं की तू घे तुझ्या हाताने. तर मग परत तो बोलतो अजून एक टाका. आणि ड्रायफ्रूट्समध्ये ना म्हणजे जे मला अजिबात म्हणजे वॉलनट मला अजिबात नाही आवडत. ते त्याला इतकं जास्त प्रमाणात आवडतं ना, खूपच जास्त प्रमाणात. आणि त्याच्यामध्ये मग फक्त मला ड्रायफ्रूट्स खायला गेलं तर त्याच्यामध्ये काजू किंवा मनुकाच आवडतात. बदाम तर मला चावायला अजिबातच नाही आवडत. त्याचं असतं की आता तो खातो आहे. पहिलं तर तोही खात नव्हता आणि मी ह्याच्या अगोदर ना त्याला भिजत घालून द्यायची. पण आता ठीक आहे, आता तो मोठाही झाला आणि चावायलाही त्याचे दात व्यवस्थित मजबूत झालेत. सो त्याच्यामुळे मी आता तेवढं काही देत नाही. आता मी इथे ना ती मुखवासची बडीशोप असते ना, ती मी जेवण झालं की नेहमीच खाते. म्हणजे सकाळच्या जेवणानंतर आणि संध्याकाळच्या जेवणानंतर. आता ह्या उठसूट हा कधीही मागतो. म्हणजे त्याला जेव्हा हवी असेल ना तेव्हा मागतो. मग त्याचं ते सगळं खाऊन देऊन झालं. मग आता मी लगेचच इथे तयारी करायला घेणार होते कारण आता याला स्कूलला सोडायचं होते. सो स्कूल वगैरे सगळं झालं आणि संध्याकाळच्या टायमाचं जेवण. आता पाण्याचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे मी काय करते माहिती आहे, जसंच पाणी आलं ना की लगेचच कामाला लागते. म्हणजे थांबायचा विचारच करत नाही की पटापट एकदाची कामं होऊन झाली ना मग निवांत मग आपलं काही स्वतःचं असेल सो ते करत बसायला होतं. मग इथे हाफ तोंडली मी कापली होती आणि थोडीशी राहिलीच होती. तोपर्यंत मग ह्याला उठवायचंही होतं कारण हा झोपला होता निवांत. आता हा झोपल्याच्या नंतर जितकी कामं होतात किंवा जितकं मी पटापट करू शकते ना तितकं मी लवकर करायला बघते. तोंडलीची भाजी वगैरे छान अशी कापून घेतली. आणि तुम्ही ही भाजी खाता का? म्हणजे तोंडलीची भाजी का तुम्हाला आवडते का किंवा तुमच्या इकडे बनवतात का मला नक्की सांगा. कारण माझ्या आईच्या इकडे अजिबात तोंडली किंवा भोपळा म्हणजे जे माझ्या सासरी भाज्या खातात ना त्या माझ्या आईच्या इकडे जास्त प्रमाणात अजिबात नाही बनत. मग असा छान असा मसाला वगैरे बनवून घेतला होता. आता अगोदरच मग नंतर परत माझा ड्रम आहे हा मशीनला मी ड्रम बनवून ठेवलं आहे. पाणी नाही आहे सो त्याच्यामुळे. आणि म्हणजे ह्या पावसाळ्यातलं पहिलं औषध माझ्या तरी घरी आलं आहे. सर्दी खोकला आणि ताप. माझ्या मिस्टरांना भयंकर सर्दी खोकला झाला आहे आणि तापही आली आहे. आता रात्री झोपतानाही याची नाटकं असतात की माझ्याकडे झोपा किंवा मला बाबांकडे झोपू द्या असं तसं. आता हे छान झोपले होते कारण यांची मॉर्निंग शिफ्ट आहे सो यांना लवकर झोपायला पाहिजे. मग ते झोपले होते तरी हा बोलतोय की इथे नाही झोपायचं, ती माझी जागा आहे, तिकडनं उठा मला झोपू द्या तिथे. म्हणजे त्याला त्याच्या जागेवरती झोपलं तरी प्रॉब्लेम आणि हा जेव्हा दुसऱ्यांच्या इथे जाऊन झोपणार त्याला उठ बोललं तर तरी नाही उठणार. सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. बाय.